माझे जर कोणी असा मित्र असेल तर मी पळत होतो त्या माझ्या मित्रापासून. आता यापुढे मी पळणार नाही. मला वाटतं की ही सिनेमाची ताकद. सर, मुंबा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आता 6व्या वर्षात पदार्पण झालंय. ज्युरी म्हणून का असं वाटलं, आम्ही जेव्हा तुम्हाला अप्रोच केला की सर आपण ॲज अ ज्युरी म्हणून जोडावं, काय असं कारण होतं? कारण आपलं नाव आज राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे आणि एका 5 वर्ष झालेल्या फिल्म फेस्टिवलला, तेव्हा आम्ही शॉर्ट फिल्म फेस्टिवल लास्ट इयरपर्यंत होतो आणि ह्या वर्षी आम्ही फीचर फिल्मसुद्धा ॲड केलं. काय असं वाटलं तुम्हाला की मुंबामध्ये ॲज अ ज्युरी म्हणून आपण यायला तयार झालं? पहिलं कारण म्हणजे तुम्ही सर्वजण, म्हणजे जय असेल, दत्तात्रय असेल, सर आहेत, वीरेंद्र चित्राव आहेत, तर ही सगळी मंडळी आसपासचीच आहेत. म्हणजे त्यांनी जेव्हा विचारलं तेव्हा नाही म्हणणं काही हेच नव्हतं, चॉईसच नव्हता. मला माहितीही नव्हतं की किती फिल्म्स पाहायचे आहेत त्या. मी तेही विचारलं नाही की किती पाहायचे आहेत, तुम्हाला पाहायचे आहेत. तर ओके, ते एक कारण झालं. पण मी दुसरं फार महत्त्वाचं कारण तुम्हाला सांगतो. ही तर आपली माणसं आहेत म्हणून इथे जोडलो गेलेलोच आहोत आपण. पण मला असं वाटतं की आता एक चांगलं कल्चर, म्हणजे ज्यांना आम्ही चित्रपट संस्कृती म्हणतो आहोत खूप फार वर्षापासून. म्हणजे खरं तर याच वास्तूमध्ये सतीश बहादुरांनी हे सुरू केलं 60च्या दशकामध्ये, की चित्रपटाचा रसास्वाद घ्यावा. आणि ते शिबिरही सायमल्टेनियसली इथे सुरू आहे. म्हणजे मी तिथे उद्या असणार आहे. तर मला असं वाटतं की चित्रपट रसास्वाद घेतोय, सर्वसामान्य प्रेक्षक घेत आहेत, ते चित्रपटाला ॲप्रिशिएट करतायत. आणि मग पुढे जाऊन कधीतरी मनात असं वाटतं की आता असं काहीतरी आपण पण बनवलं पाहिजे. जी माझी पण थोडक्यात तशीच प्रगती आहे की एक सिनेमा बघणारा सामान्य प्रेक्षक, ज्याला अमर अकबर अँथनी आवडतोय, मग कुठेतरी मग जाऊन समांतर सिनेमे पाहिले, मग प्रभात चित्रमंडळ किंवा फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियामध्ये येऊन या वास्तूमध्ये खूप चांगले चांगले सिनेमे पाहायला मिळाले. ही आपली एक जडणघडण होत असते. आणि मला असं वाटतं की इथे जमलेल्या प्रत्येकाची अशी जडणघडण होतीये की आपण आधी सुरुवातीला काहीतरी सिनेमे पाहतो. म्हणजे आता तुम्ही सुद्धा, हे तुमचं 6वं वर्ष जरी असलं, सुरुवातीला तुम्ही चाचपडत असाल की काय करावं, कसं करावं. आज तुमचं कोलॅबरेशन NFDC बरोबर झालेलं आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे ना की 5-6 वर्षामध्ये, किंवा आमचं जे फिल्म सिटी आहे, महाराष्ट्र चित्रपट सांस्कृतिक मंडळ जे आहे, तर त्याच्याशी तुम्ही जोडले गेलेला आहात. तर मला असं वाटतं की आपलं काम हळूहळू विस्तारत जातं. आणि तुम्ही जर पाहाल तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 20 वर्षामध्ये, म्हणजे अगदी काटेकोर म्हणायचं तर श्वास नंतर, खरं तो काही क्रायटेरिया नाही आहे, त्याच्या आधी पण सुमित्राबाई चांगले सिनेमे बनवत होत्या, पालेकर होते, जब्बार होते. परंतु एक 2002 नंतर वगैरे खूप चांगलं मनवंतर आलं. म्हणजे जिथे गजेंद्र अहिरेंचे सिनेमे आले, उत्तरायणसारखा सिनेमा आला. हे सगळं अलीकडच्या काळात घडलेलं आहे. आणि त्याच्यामुळे लोकांना किंवा तरुणांना मला म्हणायचं आहे की त्यांना एक बळ मिळालं, प्रोत्साहन मिळालं. म्हणजे अगदी तुला सांगतो, मी गेल्या आठवड्यातला अगदी ताजा अनुभव आहे म्हणून मी सांगतो, जितकी मुलं माझ्यासमोर होती, 30 मुलं, त्यांच्यातल्या 25 जणांचा फेवरेट सिनेमा सैराट होता. त्यांच्या पुढे रोल मॉडेल म्हणून नागराज मंजुळे आहेत, बरोबर. तर त्यांना बघून की बाबा हा माणूस जर करू शकतो तर आम्ही का नाही, अशा पद्धतीने जी मानसिकता आता तयार होते. म्हणजे आणि त्या मानसिकतेत तयार झालेली जी माणसं आहेत, म्हणजे आता शेखर रणखांबेचं कालच अनाऊन्स झालं, त्याचा रुबाब नावाचा सिनेमा येतोय. तर आता शेखर हा कुठेतरी नागराज मंजुळेंना फॉलो करणारा, आता शेखरला फॉलो करणारी मंडळी आहेत. म्हणजे तुमच्या फेस्टिवलमध्ये सुद्धा 2 फिल्म आहेत अशा की ज्या शेखरची फिल्म बघून केलेल्या फिल्म्स आहेत. हां, म्हणजे आता आणि मग मी कुठे तू क्या बात आहे म्हणालास, पण मी त्यांना जरा फटकारलं की म्हटलं तुम्ही प्रेरणा घ्या परंतु अनुकरण नका करू. बऱ्याचदा काय होतं की सैराट आला, त्याच्यानंतर मी अनुदान कमिटीत गैराट बैराट ही नावं येतात का, हे सगळे पाहिले मी. कारण मी अनुदान कमिटीत असताना, म्हणजे आहोत आम्ही, तर सगळीकडे त्या सैराटचा प्रभाव दिसतोय. मला काय वाटतं की तो माणूस, म्हणजे नागराज मंजुळे ज्या पद्धतीने वर आले, त्यांनी ज्या पद्धतीने आपली क्रिएटिव्हिटी दाखवली, ती प्रेरणा घेतली पाहिजे. त्यांनी जे केलं तेच आपण काहीतरी करायचं. वाईट ह्याचं वाटतं का आपल्याला की त्याच व्यक्तींनी फॅन्ड्री बनवलेलं आहे, त्याच व्यक्तींनी सैराट बनवलेलं आहे, पण अनुकरण करताना फॅन्ड्रीचं अनुकरण तेवढं नाही झालं, पण सैराटचं झालं, तर त्याला पॉप्युलॅरिटी म्हणता येईल आपल्याला, लोकप्रियता. कारण तो सिनेमा जास्त पोहोचला ना. म्हणजे आता बघा ना, तुम्ही दशावतार जे म्हणताय ना, आता परवा गेल्या आठवड्यात रिलीज झालाय. आता तुम्ही बघा पुढच्या 10-1 महिन्यामध्ये तुम्हाला अनेक दशावतार पाहायला मिळणार आहेत. आपल्याकडे ती एक पद्धतच झालेली आहे की हे पॉप्युलर आहे मग हे करायचं. म्हणजे माहेरची साडी नंतर सगळे कौटुंबिक सिनेमे आले. म्हणजे अलकाताईंनी, म्हणजे तुम्हाला ते गंमत म्हणून सांगतो की आता आम्ही गप्पा मारत असताना एकदा अलकाताई म्हणाल्या की संतोष, तुला माहिती आहे का की महाराष्ट्रातल्या
कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या गावामध्ये कुठल्या प्रकारची तिरडी बांधली जाते मला माहिती. म्हटलं हे असं का म्हणतात? अरे म्हणे मला इतक्या वेळा मारले म्हणे लोकांनी आणि मी इतक्या तिरड्यांवर झोपली आहे. म्हणजे का मी हे उदाहरण देतोय की आपण अनुकरण करायला जातो. प्रतिभा असली पाहिजे आणि ती प्रत्येकाची वेगळी वेगळी प्रतिभा असते, ती आपण वापरायची, प्रेरणा घ्यायची. नक्कीच आपण कोणाकडून तरी प्रेरणा घ्यायची, पण त्याच्यासारखं करू नये असं मला वाटतं. ती तिथे